नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे करण्यात आली. ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते. हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रातील संशोधन विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना म्हणजे अभ्यासक्रमात बदल करून नवीन पाठ्यपुस्तके तयार करणे या सर्व बाबींची जबाबदारी केंद्र शासनाने NCERT-कडे सोपविली आहे. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील राज्य सरकारला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT करते. शिक्षकांस अध्यापन कार्यात उपयुक्त पडतील अशा मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण अध्ययन, अध्यापन तंत्रांचा विकास करणे, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करणे असे उपक्रम या संस्थेद्वारे राबविले जातात. तसेच राज्य सरकार आणि इतर शैक्षणिक संस्थांना शिक्षणाचे आदानप्रदान करणे, त्यांना सल्ला देणे, शालेय शिक्षणात बदल करणे यासारखी कामेही या संस्थेमार्फत केली जातात. भारतातील जवळजवळ सर्व शैक्षणिक कामांशी या संस्थेचा संबंध येतो. NCERT ही संस्था संपूर्ण देशासाठी काम करणारी संस्था आहे. असेच काम करणारी राज्यांसाठीची संस्था SEERT ही सर्व राज्यात स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्था 1964 मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आली. MSCERTची कार्ये: प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण म्हणजे शिक्षक म्हणून काम करीत असताना शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती त्याला असणे गरजेचे असते, तरच ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, यासाठी प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे म्हणजे अभ्यासक्रमात बदल झाल्यास त्या इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांना अभ्यासक्रमात झालेले बदल सांगणे, अभ्यासक्रमाचा उद्देश सांगणे, तसेच त्या इयत्तेतील मुलांना गुणदान कसे करायचे यासाठी या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 10वी व 12वी झालेल्या मुलांना कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे. वरील सर्व शैक्षणिक कामे या संस्थेमार्फत केली जातात. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखले जाते. जीवन शिक्षण हे दर महिन्यासाठीचे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. उपग्रह वापर: शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी भारताने 1975 मध्ये यश मिळवले. या कार्यासाठी इस्रोचे भारतातील अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या गुजरातमधील अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट म्हणजे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे आली. या उपक्रमासाठी अमेरिकेने भारताला मदत केली होती.
यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. मुलांनो, आज आपण संगणक, प्रोजेक्टर, टॅब याद्वारे शिक्षण अधिक सविस्तर व खोल स्तरावरती घेऊ शकतो. ते या उपग्रहामुळेच शक्य झाले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नू हे भारतीय संस्थेच्या कायद्याद्वारे 20 सप्टेंबर 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेले एक मुक्त विद्यापीठ आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत मैदान गढी येथे आहे. भारतातील व इतर 33 देशांतील सुमारे 30 लाख विद्यार्थी या विद्यापीठात अध्ययन करतात. हे विद्यापीठ भारतातील दूरस्थ व मुक्त शिक्षणाची सोय असलेले राष्ट्रीय केंद्र असून दूरस्थ शिक्षणात ते अग्रेसर आहे. संयुक्त राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते. याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले. म्हणजे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेतूनच मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. मित्रांनो, युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची संलग्न अशी संस्था आहे. याद्वारे जागतिक शैक्षणिक, सांस्कृतिक गोष्टींचा विचार केला जातो. 1974 मध्ये सरकारने पी. पार्थ सारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. त्याला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले. मुलांनो, मुक्त या शब्दावरून आपल्या लक्षात येते की ज्याला कोणतेही बंधन नाही असे होय. तर या मुक्त विद्यापीठातही ज्यांना महाविद्यालयात जाऊन औपचारिक पद्धतीत शिक्षण घेता आले नाही, त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. यात शिक्षण घेताना तुम्ही तुमचा अभ्यास घरी बसून करू शकता. परीक्षेसाठी फक्त तुम्हाला परीक्षा केंद्रावर जावयाचे असते. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण सुरू केले. दृकश्राव्य म्हणजे आपण बघू व ऐकू शकतो असे साधन होय. दूरस्थ शिक्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही रोज महाविद्यालयात न जाता आपले काम, नोकरी करत करत शिक्षण घेऊ शकता. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबविले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. मुलांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. वायुनंदन हे सध्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉक्टर दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1 जुलै 1989 रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला महत्त्व देणारे अभ्यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे उपलब्ध झाल्या आहेत. देशातील या 5व्या मुक्त विद्यापीठास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. संशोधन संस्था. विज्ञान. स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला गती मिळावी, त्या संशोधनाचे फायदे सर्वांना मिळावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा विविध क्षेत्रात संशोधन सुरू झाले. या संस्थांमधील संशोधनाचा फायदा उद्योगधंद्यांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताला परदेशून आयात करावा लागणारा माल आपल्याच देशात तयार होऊ लागल्याने आयात कमी झाली. त्यामुळे परकीय चलनाची बचत झाली. या संस्थेने महत्त्वाच्या गोष्टींचे संशोधन करण्यावर भर दिला. या संस्थेमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना
भारतात परत संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेने केले. या संस्थेने मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान म्हणजेच वॉटर फिल्टर टेक्नॉलॉजी, बांबूच्या उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या. DNA फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरण्यास सुरुवात या संस्थेने केली. फिंगर प्रिंटिंग म्हणजे व्यक्तीच्या बोटाच्या ठशावरून व्यक्ती ओळखणे, ज्याचा उपयोग आधार कार्ड नोंदणीसाठी, गुन्हेगार ओळखण्यासाठी होतो. तसेच या संस्थेने अंदमान बेटावर राहणाऱ्या आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुन्या आहेत हे सिद्ध केले. मित्रांनो, जनुक हे सजीवांमधील आनुवंशिकतेचे एकक आहे, ज्याच्याद्वारे आपणास एखाद्या व्यक्तीचा वंश, त्याचे आई-वडील, पूर्वज यांची माहिती काढता येते. त्याचप्रमाणे या संस्थेत भूकंप होण्यापूर्वी त्याची माहिती अगोदर मिळवणे इत्यादी संशोधन केले आहे. कडुनिंब हा कीटकनाशक आहे, त्यामुळे तो धान्याची साठवणूक करताना त्यात वापरतात. तर या कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या विविध जातींचा शोध लावून त्याचे स्वामित्व म्हणजे पेटंट या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या संस्थेने उपलब्ध करून दिला आहे. गणित. तामिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली. संगणक. संगणकाला कॉम्प्युटर असे म्हणतात. हे विजेवर चालणारे एक माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण आहे. 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी एकत्रितपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. म्हणजे पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा संगणक बनविण्यात आला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले जाऊ लागले. आपला भारत देश आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला गेला. अशातच 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक तयार करण्याचा निर्णय घेतला. 1988 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजेच SIDAC या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991 मध्ये संस्थेने डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC. भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील पहिले अणुसंशोधन केंद्र आहे. ते डॉ. होमी भाभा यांनी इसवी सन 1954 मध्ये सुरू केले. हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र आहे. अणुऊर्जाविषयक सर्व संशोधन व विकास कार्य मुंबईतील तुर्भे येथील संशोधन केंद्रात केले जाते. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल आणि लाईफ सायन्सेस अशा विषयात मोलाचे संशोधन केले. शेती, वैद्यक व उद्योगधंदे अशा क्षेत्रात संशोधन केले आहे. अणुऊर्जा तयार करणाऱ्या अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आली. अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग. IIT. 1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता.
म्हणजे बांधकाम, उद्योगधंदे यासारख्या उद्योगांसाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण व्यक्ती भारतातच उपलब्ध होतील. मुंबई येथील पवई, चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IIT-मध्ये रूपांतर करण्यात आले. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त किंवा स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देऊन BTech, बॅचलर इन टेक्नॉलॉजी व MTech म्हणजे मास्टर इन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. BTech प्रवेशासाठी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच JEE ही परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970 ते 80च्या दशकात या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या निर्माण होऊ लागली. 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. 1994 मध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी व 2001 मध्ये उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे IIT संस्थेची स्थापना करण्यात आली. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान संस्था होय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. IIT-मधून उच्च दर्जाचे अभियंते म्हणजे इंजिनियर्स तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने गुजरातमधील अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. बँका, हॉटेल, पर्यटन यासारख्या क्षेत्रात कुशल व्यवस्थापकांची गरज विशेष करून जाणवत असे. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली. पश्चिम बंगालमधील कोलकाता, कर्नाटकातील बेंगलोर, उत्तर प्रदेश, लखनौ, केरळ, कोझिकोडे, मध्य प्रदेश, इंदौर आणि मेघालय राज्यातील शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था स्थापन करण्यात आल्या. मुलांनो, याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील सर्व गोष्टींचे पद्धतशीर शिक्षण मिळते. दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय अशा चित्रपटांशी निगडीत सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली. ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या ठिकाणी वसलेली आहे. 1960 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. तसेच या संस्थेचे नाव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. कर्करोग शिक्षण. ॲडव्हान्स सेंटर ऑफ ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची संस्था आहे. टाटा या संस्थेद्वारे विविध रोगांवर उपचार व संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. त्यातील ही संस्था कर्करोग उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून काम करते. संशोधन संस्था. कृषी. मुलांनो, आतापर्यंत आपण ज्या संशोधन संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातील बघितल्या त्या सर्व स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्थापना झालेल्या आहेत. परंतु भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातच कृषी क्षेत्रातील संशोधन 1905 मध्येच सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्रातील विकास, संशोधन सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या मुख्यालयातील ग्रंथालय हे देशातील सर्वात मोठे कृषीविषयक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात शेती व शेती संबंधित माहिती असणारी अनेक पुस्तके आहेत. गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयींचे संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला तसेच देशालाही झाला. अशा प्रकारे या पाठात आपण भारताची शैक्षणिक वाटचाल ही विविध आयोग, संशोधन केंद्रे, विद्यापीठे यांच्या आधारे समजावून घेतली आहे.